एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। प्रभाग क्रमांक 7 मधील जुनी पोलीस लाईन स्वामी समर्थ मंदिर समोर महिला मिश्रित पाणी रस्त्यावर गेली 2-3 वर्षे झाले मनपा प्रशासनाने अद्याप लक्ष दिले नाही। जुनी पोलीस लाईन स्वामी समर्थ मंदिर समोर रस्त्यावर वारंवार महिला मिश्रित पाणी साचले जाते। मनपा अधिकारी व भागातील नगरसेवकाला कळून देखील लक्ष देत नाहीत। रहिवासी लोकांना त्रास सोसावा लागतो असे जुनी पोलीस लाईन स्वामी समर्थ मंदिर भागातील लोकांनी आपली व्यथा व्यक्त केली। मी जगदीश केशव स्वामी जुनी पोलीस लाईन स्वामी समर्थ मंदिरात शेजारी राहतो आहे। माझ्या घराच्या शेजारी एक चेंबर आहे, तिथून 2-3 वर्ष झाला ओव्हरफ्लो होऊन वाहत राहतो। महिला मिश्रित पाणी घरात वाहत राहतो। एवढी दुर्गंधी येते की आम्ही चांगल्या ठिकाणी राहतो आहे का गलिच्छ ठिकाणी राहतो आहे असं एक प्रसंग आला आहे। 2-3 वर्ष झाला असा प्रसंग आहे। बरं वारंवार आम्ही महापालिकेत तक्रार नोंदवली, अधिकाऱ्यांना कळवलं आहे, कोणीही दखल घेत नाही। त्यावर कोणी प्रशासकांना कळवलं, कोणीही दखल घेत नाही। आणि नगरसेवक इथं या भागात नसल्यामुळे त्यांनी बी या आमच्या विचारावर लक्ष केंद्रित करा नाही। तर उद्या आमच्या आरोग्यावर हानी होऊ लागलेत। आमचे लहान लहान लेकरं आहेत घरात, आजारी पडू लागलेत, आरोग्यावर घातक होऊ लागले ह्या गोष्टीवर। त्यामुळं यावर दखल घेतली पाहिजे। तात्काळ दखल नाही घेतल्यास आम्ही हा मल मिश्रित पाणी घेऊन आम्ही आयुक्ताकडे सादर करणार आहोत। त्यावर दखल घ्यावी ही विनंती आहे। माझं नाव जयश्री डोंगरे, मी राहणार जुनी पोलीस लाईन मुळाची पेठ। आमच्या घरासमोर पानसाने, आमच्या इकडे कोणीही लक्ष देत नाही। आमच्या घरासमोर मंदिर स्वामीचं मंदिर आहे। आम्ही कसल्या लहान पाण्यात येतो जातो, आमच्या घरी लेकरं बाळा असतो, आमच्या घरांना लेकरांना ताप येतो, दवाखान्यात न्यावं लागतं। हे आमच्याकडे इकडे कोणीही पुढारी आमच्याकडे लक्ष देत नाही। आमच्या इकडे कसली ड्रेनेज लाईन नाही, काहीच नाही। आमच्याकडे सुव्यवस्था कुठलीच नाही आमच्याकडे। आम्हाला स्वामी मंदिरात जायला सुद्धा आम्हाला नको वाटतं। तसलं ढास आमचे लेकरं बाळा घरात आहेत। आमचे लेकरं बाळा महिन्याला 1500ला आजारी पडतात। याची कोण जबाबदारी घेणार? जुनी पोलीस लाईन राहणार त्याचे आणि कॉर्नरलाच घर असल्यामुळे सगळं पाणी आमच्या दारात गेटमध्ये साठतं। त्याचा एवढा त्रास होतो आहे की विचारायला नको। वास तर वास येतोयच, पण किती ते सहन करायचं वास आणि किती वर्ष सहन करायचं। आम्ही पावसाळ्यात पण ते फोटो टाकलेले आहेत नगरसेवकांना इथल्या दोन्ही, पण त्यांनी काही दखल घेतलेली नाही अजून। मग इथलं सांडपाण्यास तर पाण्या दिवशी तर अगदी बघण्यासारखं असतं। मंदिराला लोक ते आमच्या दारातून येतात, आम्हाला फार त्रास होतो। मग इकडून यायचं म्हटलं तर ते पाण्यातूनच यावं। तसले घाण पाणी तुडवत मंदिरात जायचं, घरात जायचं, त्याच्यामुळे सगळं घाण आजारी पडायला लागतं। यावेळी जगदीश नायर, गिरीश नायर, प्रचिती, जगदीश स्वामी, शेजा नायर, ज्योती डोंगरे, जयश्री डोंगरे, वृद्धा स्वामी, मनीषा शिंदे, सौ स्वामी, धनंजय माने, शिवाजी शिंदे, तानाजी शिंदे, नामदेव गादे इत्यादी उपस्थित होते।